of living water. A joyful evening. आज पुन्हा एकदा एक हसत खेळत अशी संध्याकाळ आनंदाची. Wherever the Spirit of God is, there is freedom, the Bible says. आणि जिथे कुठे पवित्र आत्मा असतो, देवाचा आत्मा असतो, तिथं मोकळीकता असते. Praise God. Amen. You must believe this. Where the Spirit of the Lord is, there is freedom. आणि तुम्ही या गोष्टीवर विश्वासच ठेवला पाहिजे की जिथे देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. You have the Spirit of God in you. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. So the freedom of God is inside of you. म्हणून ती मोकळीकता तुमच्या आतमध्ये आहे. You know, when God is talking about freedom, आणि जेव्हा देव मोकळीकता किंवा याच्याविषयी बोलतो, it's the freedom from any kind of the kingdom of darkness, every freedom from sin, sickness, bondage, curse, every freedom. आणि जेव्हा मोकळीकता याविषयी किंवा सुटका याच्याविषयी बोलतो तर ती प्रत्येक गोष्टीची आहे. अंधकाराविषयी, शापाविषयी, पापाविषयी आणि आजारांतून सगळ्यातून सुटका, त्याच्यातून मोकळीकता तुम्हाला. So because the Holy Spirit has come to be in our spirit, आणि म्हणून देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्या आत्म्यामध्ये आला म्हणून your spirit person is actually free from all sin, sickness, curse, death, everything. आणि म्हणून आपला आत्मा प्रत्येक अंधकार, पाप, आजार या सगळ्यातून, शापातून मुक्त आहे. Praise God. Amen. So your spirit person is the free person. म्हणून तुमचा जो आत्मिक मनुष्य आहे तो मोकळा आहे, मुक्त आहे. Because the Holy Spirit dwells there. कारण पवित्र आत्मा तिथे वास करतो, राहतो. God our Father, the Lord Jesus Christ, they dwell there. आणि आपला पिता प्रभू येशू ख्रिस्त हे तिथे वास करतात, राहतात. The greatest mystery in the Bible is about this triune God. आणि सर्वात मोठं गूढ रहस्य हे ते त्रैक्य परमेश्वर हेच आहे. When we go to heaven, though we may not understand in full, but God will slowly reveal to all of us what or how this triune God works. आणि आपण जेव्हा स्वर्गात जाऊ तेव्हा देव आपल्याला ते सांगेल, प्रकट करेल की हे त्रैक्य परमेश्वर कसं काम करतं. जरी आपल्याला ते पूर्ण समजणार नाही, पूर्ण ते सांगणार नाही. Though even if you say is God the Father, God the Son, God the Holy Spirit, though they are three different personalities, but they are one God. जरी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे जरी वेगळे असले तरी ते एकच आहेत, त्रैक्य एकच आहेत ते. You know, I remember I shared this sometimes in one of the old messages. आणि मला आठवतंय की अगोदरच्या संदेशांमध्ये मी हे सांगितलेलं आहे. But this is very important for us to know that God the Father, God the Son, God the Holy Spirit, though they are three different entities, personalities, but yet they are one. आणि जरी ते देव पिता, देव पुत्र आणि पवित्र आत्मा हे जरी तीन व्यक्ती वेगवेगळे असले तरी ते एकच आहेत, ते त्रैक्य एकच परमेश्वर आहे. So when the Holy Spirit has come, he is not come alone, he is also come with Jesus. Even Jesus is involved there, even Father is involved there. आणि जेव्हा पवित्र आत्मा येतो याचा अर्थ त्याच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये येतो आणि आपला पिता, स्वर्गीय पिता, तो सुद्धा तिथे येतो. You know, it's a great secret or a mystery when Jesus said, I and my Father are one. आणि हे खूप गूढ रहस्य आहे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो मी आणि माझा पिता एक आहे. Though they are two different personalities, but yet Jesus says, me and my Father are one. आणि जरी ते दोघेही वेगळे व्यक्ती असले तरी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी आणि माझा पिता हा एकच आहे. But remember, even in that verse, the Holy Spirit is not excluded. Even Holy Spirit is involved in that oneness. आणि जरी तिथे पवित्र आत्मा असं बोललं नाही पण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा सुद्धा आहे. त्या दोघांमध्ये तिसरा व्यक्ती हा पवित्र आत्मा आहे. Praise God. Amen. So we serve one God who has three different expressions. आणि आपण अशा परमेश्वराची सेवा करतो जो एक आहे पण तो तीन प्रकारे त्याचं सादरीकरण करतो. Okay, this was just to begin because that's not the real message. हे फक्त सुरुवातीचं आहे, हा आपला संदेश But नाही whenever I आज. talk about the Holy Spirit,
पण जेव्हा पण मी कधी पवित्र आत्म्याविषयी बोलतो, this is the topic which is the closest to my heart. आणि हा एक गोष्ट आहे जी माझ्या हृदयाच्या अगदी जवळची आहे. I would love to talk about the Holy Spirit in depth or in detail whenever God leads me. आणि जेव्हा पण देव मला चालवतो तेव्हा मला म्हणजे पूर्णपणे किंवा खोलवर पवित्र आत्म्याच्या विषयी सांगायला खूप आवडतं. And you must have heard me talk about Holy Spirit many times. आणि तुम्ही ऐकलं असेल की मी नेहमी पवित्र आत्म्याविषयी बोलत असतो. Because I know without Him it is impossible for us to know the Word. It is impossible for us to know God's heart. कारण की पवित्र आत्म्याशिवाय आपल्याला पित्याला आणि त्याच्या वचनाला जाणणं अशक्यच आहे. The Bible says, Jesus said, my words are spirit and life. येशू ख्रिस्त म्हणतो माझे शब्द हे आत्मा आणि जीवन आहे. So you want to know the word, you first know who the Holy Spirit is. आणि जर तुम्हाला त्याचे शब्द जाणायचे, वचन जाणायचे, तर तुम्हाला प्रथम पवित्र आत्मा कोण आहे हे जाणणं महत्त्वाचं आहे. If you have fellowship with the Holy Spirit, you will have deeper fellowship with the Word of God. आणि जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर खोल सहभागिता ठेवता, त्याचाच म्हणजे तुम्ही देवाच्या वचनाची खोल सहभागिता ठेवता. Many people are trying to understand the Bible or trying to understand the Word of God by their human wisdom. आणि अनेक लोक मानवी जी समजबुद्धी आहे त्याच्या आधारे पवित्र शास्त्र समजून घेण्याचा, वचन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. They will know about the Word, but they will not know the Word. ते त्या शब्दाविषयी जाणतील पण शब्दात खोलवर काय आहे ते जाणणार नाही. If we want to know the Word, then we need to go by the way of the Spirit. आणि जर आपल्याला वचन किंवा त्याचा शब्द जाणायचा असेल तर आपल्याला पवित्र आत्म्याच्या नुसारच जावं लागेल. By the way of the Spirit. आणि जे आत्म्याचं जे मार्ग आहे त्याच्यानुसारच आपल्याला जावं लागेल. Praise God. आमेन. Because the Word of God, through a human mind, it is impossible to understand the revelations that are deeply hidden in the Word. आणि जे वचनामध्ये खोलवर जे प्रकटीकरण लपलेलं आहे ते जाणण्यासाठी मानवी बुद्धी कामाची नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला You need the Spirit to go deeper inside the Word. आणि आपल्याला तो आत्माच हवा आहे जो त्या वचनाच्या खोलवर जाईल. Praise God. आमेन. So always have a very close walk or a fellowship with the Holy Spirit. म्हणून पवित्र आत्म्याबरोबर खोलवर तुम्ही सहभागिता ठेवा. Even as I'm telling you about this, आणि जरी मी याविषयी तुम्हाला आता सांगत आहे, I believe that the Holy Spirit will minister to each one of you. आणि आत्ता जरी मी पवित्र आत्म्याविषयी सांगत आहे तरी माझा विश्वास आहे की पवित्र आत्मा तुम्हाला आत्ता सुद्धा सहभागितेत ठेवत आहे. I believe that the Holy Spirit will bring the heavenly presence of God or the heaven down wherever you're sitting or you're there in your places. आणि जिथे कुठे तुम्ही बसलेले आहात, ज्या जागेवर आहात, तिथे पवित्र आत्मा तो स्वर्ग त्याचा प्रभाव आहे किंवा प्रेझेन्स आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येतो. The anointing of the Holy Spirit is present wherever you are sitting right now. आत्ता जिथे कुठे तुम्ही बसलेले आहात तिथे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. I believe. मी विश्वास ठेवतो. Because whenever I talk about the Holy Spirit, आणि जेव्हा कधी मी पवित्र आत्म्याविषयी बोलतो, I always believe and experience the anointing of the Holy Spirit that place. आणि मी तेव्हा नेहमी जिथे मी कुठे असतो तेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक मी हा अनुभवतो. And we need, always remember, we all need the anointing. आणि हे लक्षात घ्या की नेहमी आपल्याला त्या अभिषेकाची गरज आहे. Because that anointing of the Holy Spirit teaches us all things. कारण की तो अभिषेकच, पवित्र आत्म्याचा अभिषेकच आपल्याला सर्व गोष्टी शिकवत असतो. It is the anointing that will unfold many mysteries in the word. आणि ज्या वचनामधले जे गूढ रहस्य आहेत तेच आपल्याला तो सांगत असतो, त्याची उकल करून सांगत असतो. In a simple definition, what is the anointing? आणि एक सोपी व्याख्या, अभिषेकाची सोपी व्याख्या काय आहे? It is godly ability or a divine ability that comes by His Spirit for us to understand secrets
which our human ability or mind cannot understand. आणि त्याची एक सोपी व्याख्या अशी आहे की ते दैवी समजबुद्धी जी त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला येते आणि ज्याच्याद्वारे आपण ते वचन खोलवर त्याचे रहस्य जाणू शकतो, Which cannot be understood by our human mind. जे आपले जे मानवी समजबुद्धी आहे त्याच्याने आपण समजू शकत नाही. Why I'm saying is because understand the word of God is spiritual, not natural. आणि हे लक्षात घ्या की जे पवित्र शास्त्र आहे ते आत्मिक आहे, नैसर्गिक नाही. Though you see the Bible in the form of a book, जरी तुम्हाला पवित्र शास्त्र हे पुस्तका रूपात आहे, you see the pages, you see the alphabets, the letters, तुम्ही ते पानं पाहता, त्याच्यावरची अक्षर पाहता, but in the spiritual or in the real sense, the word is spiritual. पण जे खऱ्या अर्थाने ते आत्मिक आहे, त्या आत्मिक जगामध्ये ते आत्मिकच आहे. So to understand the spiritual, you need the Holy Spirit. आणि जर तुम्हाला आत्मिकरित्या ते जाणायचं आहे तर तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. Praise God. Amen. And the anointing of the Holy Spirit will unfold many deeper understandings in your life. आणि त्याचे खोलवर जे रहस्य आहे ते पवित्र आत्मा तुमच्या जीवनात तुम्हाला प्रकट करेल, त्याची उकल करेल. Praise God. आमेन. The way that you will start looking at the Bible will be different when the anointing comes. आणि जेव्हा तुमच्या तो अभिषेक येतो तेव्हा तुम्ही एक वेगळ्या प्रकारे पवित्र शास्त्राकडे, त्याच्या वचनाकडे पाहताल. The word of God itself is anointed. आणि पवित्र शास्त्र हे स्वतःच खूप अभिषिक्त आहे. So when you're touching the anointing will surely come upon you. आणि जेव्हा तुम्ही या अभिषिक्त अशा वचनाला स्पर्श करता, तो अभिषेक तुमच्यामध्ये येतो. Praise God. आमेन. When you eat something which is sweet, your tongue, your taste becomes sweet. आणि जेव्हा कधी तुम्ही एखादा गोड पदार्थ खाता तेव्हा ती गोड जी चव आहे ती तुमच्या जिभेवर रेंगाळते. When you partake something which is anointed, the anointing will rest upon you. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या अभिषेकाला स्पर्श करता तेव्हा तो अभिषेक तुमच्यामध्ये येतो. The Bible says, walk in the Spirit and you shall not fulfill the desires of the flesh. आणि पवित्र शास्त्र सांगतं जे तुम्ही आत्म्यामध्ये चाला जेणेकरून तुम्ही शरीराचे किंवा देहाचे जे इच्छा आहेत त्या पूर्ण करणार नाहीत. Bible says, walk in the Spirit. पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही आत्म्यामध्ये चाला. The Bible did not say just walk with me. पवित्र शास्त्र हे सांगत नाही की फक्त माझ्या बरोबर चाला. God did not say walk. देव असं बोलला नाही की चाला. God says walk in the Spirit. तिथे लिहिले आहे, देव म्हणतो की आत्म्यामध्ये चाला. So that you will not fulfill any kind of desires of the flesh. की जेणेकरून तुम्ही देहाच्या कुठल्याही इच्छा पूर्ण करणार नाही. Now many people may misunderstand this verse. अनेक लोक हे जे वचन आहे ते गैरसमजुतीत घेतात किंवा चुकीच्या अर्थाने घेतात. You know, when they talk about the flesh, आणि जेव्हा ते देहाविषयी बोलतात they feel it is about the body. आणि त्यांना असं वाटतं की देह म्हणजे ह्या शरीराविषयी सांगितले. The real meaning or the true understanding of the flesh in the Bible is something different, not the body. आणि पवित्र शास्त्रात या देहाचा अर्थ काही थोडा वेगळा दिलेला आहे, पण हे शरीर असं नाही. ते Try to understand. हे लक्षात घ्या. We need the body. आपल्याला शरीराची गरज आहे, देहाची गरज If आहे. we need to live on in this world, on this earth, we need this physical body. आपल्याला या पृथ्वीवर जगायचं या तर आपल्याला या शरीराची गरज आहे. So first you must understand, I must understand that this physical body is important and God also treats your physical body also important. आणि याच्यासाठी हे जे शरीर आहे ते महत्त्वाचं आहे आणि देव सुद्धा या शरीराला महत्त्व देतो. And if God would have not treated the physical body with importance, he would not have created this body. आणि जर देवाला या शरीराला महत्त्व द्यायचं नसतं तर त्यांनी ती निर्माणच केलं नसतं तो देह. There are very extreme Christians and extreme people who will tell you your body is not important. आणि असे काहीतरी
तरी टोकाचे जे ख्रिश्चन्स आहेत ते असं म्हणतात ख्रिस्ती लोक की तुम्हाला या देहाची गरज नाही No, they will tell you, they will preach many teachings, they will give you many teachings saying that no, overlook your body, your spiritual man, your spiritual life, you must ignore the body. That's wrong. आणि अनेक जण असे शिकवतील तुम्हाला की तुम्ही या शरीराकडे लक्ष देऊ नका, फक्त आत्मिक मनुष्याकडे आत्मिक वाढीसाठी लक्ष द्या, पण हे चुकीचं आहे. That is not what the पण पवित्र शास्त्र हे सांगत नाही. Bible says. You need to take care of your body. पण पवित्र शास्त्र हे सांगतं की तुम्ही तुमच्या देहाची काळजी घेतली पाहिजे. Why? का? Because it is the temple of whom? कारण हे कोणाचं मंदिर आहे? It is the temple of the Holy Spirit. कारण देह हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. So if Holy Spirit is dwelling in this body, how much important this body is. आणि जर पवित्र आत्मा या देहामध्ये वास करतो तर हे शरीर किती महत्त्वाचं आहे. God never said overlook your body, don't take care of it, flesh is weak, flesh is wrong, you should not take care. No, that's all false teachings, wrong teachings. आणि देव असं कधीच सांगत नाही की तुमच्या शरीराकडे तुम्ही दुर्लक्ष करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असं देव कधीच सांगत नाही. In fact, the Bible says take care of your body. उलट पवित्र शास्त्र सांगतं की तुमच्या देहाची काळजी घ्या. Because the Bible says when Jesus comes, कारण पवित्र शास्त्र सांगतं की जेव्हा येशू ख्रिस्त येईल your body will also be saved. तुमच्या शरीराचं सुद्धा तारण होईल. Praise God. आमेन. No, Bible says walk in the Spirit पवित्र शास्त्र सांगतं की आत्म्यामध्ये चाला, so that you may not fulfill the desires of the flesh. की जेणेकरून तुम्ही या देहाच्या इच्छा पूर्ण करणार नाही. Now, when the word flesh over here, आणि इथं हे देह याचा अर्थ it means that there are certain desires, or you can say certain feelings or certain emotions which God is talking about, which is a part of the flesh. आणि इथे काही विशिष्ट अशा ज्या भावना आहेत किंवा जे इच्छा आहेत याविषयी देव इथे बोलत आहे. God is not literally talking about your flesh as in the body flesh. आणि इथे देव हे जे शरीर आहे त्याच्याविषयी नाही बोलत आहे, तर त्या शरीरामध्ये असलेल्या काही विशिष्ट भावना आहेत त्याच्याविषयी बोलत आहे. God is not talking about your flesh, bones and blood. देव तुमचं रक्त, मांस आणि हाड याच्याविषयी बोलत नाही. God is talking about some desires or some emotions or some feelings which can go contrary to the word of God. देव इथे तुमच्या कुठल्या भावना आहेत किंवा तुमच्या Or some feelings. इच्छा आहेत त्याच्याविषयी बोलतोय जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध जात आहेत. The reason is because when man fell, there were certain emotions or certain feelings which were sown in his life. कारण जेव्हा मनुष्य पडला तेव्हा तिथे काही त्या भावना होत्या किंवा इच्छा होत्या ज्या त्याच्यामध्ये पेरल्या गेल्या, which opened the door for the devil to enter. की जेणेकरून सैतानाला त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास जागा मिळाली, दार मिळालं. And man continued to live in that state of emotions. आणि मनुष्य निरंतर त्या भावनेमध्येच राहिला. Till the time we come to Christ. जोपर्यंत आपण अजूनपर्यंत जे ख्रिस्तामध्ये आपण येत नाही तोपर्यंत. The real change that happens is not in the body but it's in the spirit. आणि खरा जो चेंज आहे तो आपल्या देहात होत नाही तर आपल्या आत्म्यामध्ये येतो. So the body still remains the same. कारण तोपर्यंत आपलं शरीर हे असंच राहतं. What changes in us is our spirit. आपल्यामध्ये कशामध्ये बदल होतो तर आपल्या आत्म्यामध्ये बदल होतो. What changes is that place which was darkness has become light. आणि कशात बदल होतो की जिथे अंधकार होता आता तिथे प्रकाश येतो. What change has happened is our spirit man was a sinner, our spirit man was fallen, now that spirit man is holy and raised. आणि कशात बदल होतो की आपलं जे आत्मिक मनुष्य होता तो पडलेला होता, तो पापामध्ये होता, पण आता तो पवित्र झालाय, तो प्रकाशात आलाय. God has made that change in our spirit man. देव
ते जे बदल आहे तो आपल्या आत्म्यामध्ये करतो, आपल्या आत्मिक मनुष्यामध्ये करतो. Now, what about the soul and the body? मग आपल्या जीवाचं आणि आता देहाचं शरीराचं काय? Is God not interested in the soul and body? देवाला आता या जीवामध्ये आणि शरीरामध्ये काय रस नाहीये का? No. God is interested even in our soul, even in our body. नाही, देवाला आपल्या देहामध्ये आणि जीवामध्ये सुद्धा रस आहे, For the well-being आपल्या चांगल्यासाठी. in the soul जीवामध्ये and also in the body. आणि देहामध्ये सुद्धा. Praise God. Amen. So God is interested in us as a spirit, as a soul, as a body. आणि देवाला आपल्या आत्म्या मध्ये, जीवामध्ये आणि शरीरामध्ये सुद्धा रस आहे. Don't accept any teaching which says ignore your body. आणि असे कुठलेही जे शिक्षण आहे ते घेऊ नका जे तुम्हाला शिकवतं की तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करा. No, that's wrong. नाही, ते चुकीचं In आहे. fact, I would say such teachings can also be originated from the demonic. मी असं म्हणेल की असे जे चुकीचे जे शिक्षण आहे ते सैतानाकडूनच आलेले आहेत. त्याचा उगम सैतानच The असेल. reason why I'm saying is because God treated your body as the temple, not your spirit. आणि मी तुम्हाला असं का सांगतोय, कारण देव तुमच्या शरीराला आत्म्याचं मंदिर सांगतो, तुमच्या आत्म्याला तो म्हणत नाही He मंदिर. didn't say your spirit is a temple of the Holy Spirit. तो असं म्हणत नाही की तुमचा आत्मा पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. He didn't say your soul is a temple. तो असं म्हणत नाही की तुमचा जीव त्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. He says your body is a temple. पण तो म्हणतो ते शरीर त्या आत्म्याचं मंदिर आहे. But in the real context, the flesh means these fallen desires or fallen feelings which can sometimes erupt in us and go against the word of God. आणि इथे ते जे शरीर आहे ते यासाठी वापरले की जे मनुष्याचं जे पडलेले भावना आहेत किंवा ज्याच्यामुळे तो पडला ते जे तुम्हाला वचनाच्या विरुद्ध घेऊन जातं याविषयी देव बोलत आहे. You know, emotions or feelings, भावना किंवा फिलिंग्स, ichha, इच्छा, most of the times we are not able to control it because we don't know from the Bible what these emotions are, how do they come, and what is the threat in my life because of these emotions. आणि अनेकदा आपण ह्या भावना या जाणू शकत नाही, आपल्याला माहीत नाही की पवित्र शास्त्र या भावनाविषयी काय सांगत आहे. You know, 90% of Christians are believers. They believe in God, but their walk is emotional. अनेक 90% लोक हे विश्वासू लोक हे 90% विश्वासू लोक हे देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांचं जे चाल आहे ते भावनिक चाल आहे. Walking in the spirit and walking in the emotions can sometimes be understood as one, as similar. आणि आत्म्यामध्ये चालणं आणि भावनेमध्ये चालणं याच्यात जास्त फरक नाही, ते एकच आहे असं समजलं. Some may feel that it is the same. अनेकांना वाटेल की हे सारखंच आहे. If I go by feelings, they feel, oh no, these are from God. आणि जर ते त्यांच्या भावनेत चालतील तर त्यांना असं वाटेल की नाही हे देवापासूनच आहे. Yes, God gave these feelings, these emotions to you. जरी देवाने हे आपल्याला भावना दिलेल्या आहेत, But yet the devil could defile most of the emotions. पण अनेकदा सैतान तुमच्या भावनांना He's defiled it. दूषित करेल. And most of these defiled emotions are used by the devil against us so that we go against the word of God. आणि ह्या दूषित झालेल्या भावनांचा सैतान वापर करेल जेणेकरून आपण वचनाच्या विरुद्ध जाऊ. So what does the Bible say about emotions? आणि पवित्र शास्त्र या भावनांविषयी काय सांगतं? Is it good या चांगल्या आहेत का or is it bad? का या वाईट आहेत? If it's good, जर त्या चांगल्या आहेत then why should we not walk in emotions? मग आपण तरी या भावनांमध्ये का नाही चालायचं? And if it's bad, आणि जर त्या वाईट आहेत then why did God make it? मग तरी देवाने मग ते का बनवल्या भावना? Emotions are a part of every person who has come on this earth.
आणि या पृथ्वीवर जो कोणी मनुष्य आलाय त्याच्यासाठी ह्या भावना महत्वाच्या आहेत. त्याचा तो एक No, भाग आहे. they are born with these emotions. त्यांचा जन्मच या भावने मध्ये झालेला आहे. So they know the moment they start growing, they will start seeing or experiencing these slowly different kind of emotions coming up in their life. आणि जसं जसं ते वाढत जातील तसं त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या या भावना येत राहतील, वाढत जातील. देव तुमच्याशी बोलतो. It is always construction. ते नेहमी बांधण्याचे शब्द असतील. Whenever the devil comes with his thoughts, पण जेव्हा कधी सैतान त्याच्या विचारांनी येतो, it is always separation and destruction. ते नेहमी विजोडीचे आणि नाश करण्याचे असेल मार्ग. Did you understand this? तुम्हाला हे समजतंय God का? never separates. देव कधीच वेगळं करत नाही. God never destroys. देव कधीच नष्ट करत God नाही. never steals. देव कधीच चोरत नाही. He never kills. तो कधीच नाश करत He नाही. never tells you, go away from your family or from job or people or relations. No. तो कधीच सांगत नाही तुझ्या कुटुंबापासून, तुझ्या नोकरीपासून, तुझ्या लोकांपासून दूर जा. Never. कधीच नाही. Never even listen to anyone who talks all these things. आणि अशा कोणत्या लोकांचं सुद्धा ऐकू नका जे असे प्रकारे बोलत आहेत. Because there are many which have heard, have spread some messages which look very holy, which look very powerful, but behind all these messages is the defilement of the devil. अनेक असे संदेश आहेत जे लोक सांगत आहेत, पण असे संदेश ऐकू नका जे तुम्हाला पवित्र वाटतील पण ते चुकीचे आहेत, सैतानापासून आहेत. And there are defilement in that messages. आणि त्याच्यामध्ये दूषितपणा आहे. It can influence your mind to take wrong steps and wrong decisions. आणि तुमच्या मनाला ते चुकीचे मार्ग घेण्यासाठी प्रवृत्त करतील. I'm going to pray after this message, so that any kind of wrong thoughts the devil has tried to sow in our mind will break its power. आणि जर या संदेशानंतर मी प्रार्थना करणार आहे की जर कुठले सैतानाने चुकीचे विचार तुमच्या मनात घातले असतील तर ते काढून Or if you टाका. are being controlled by wrong emotions, we will break those powers. आणि जर कुठल्या चुकीच्या भावनांनी नियंत्रण तुमच्यावर केलं असेल तर ते आपण तोडूया. Praise God. आमेन. The safe way to walk in this world is to walk by the word. आणि चालण्याचा सुरक्षित मार्ग कुठला तर वचनानुसार चालणे. Praise God. Amen. It is simple to walk in the spirit. आणि खूप सोपं आहे आत्म्यामध्ये चालणं. Just take the word, वचन घ्या फक्त, do the word. वचनानुसार वागा. The moment you do the word, you're walking in the spirit. आणि ज्या क्षणी तुम्ही वचनानुसार चालता म्हणजेच तुम्ही आत्म्यात चालता. When you do the word continuously, आणि जेव्हा तुम्ही निरंतर वचनानुसार चालता, without giving up, सोडून न देता, persistent, तुम्ही त्याच्यावर चिकाटीने चालता, don't give up, सोडून देऊ नका, you're walking in the spirit. तुम्ही आत्म्यात चालताय. Praise God. आमेन. The devil wants you to walk by emotions. सैतानाला हवंय की तुम्ही भावनेने चालावं, That's where he gets power. जेणेकरून त्याला सामर्थ्य मिळेल, That's where he is empowered. जेणेकरून तो विजय मिळेल. But God wants you to walk not by emotions but by his spirit. पण देवाला हवंय की तुम्ही भावनेत नाही तर त्याच्या आत्म्यानुसार चालावं. Praise God. Amen. We are going to pray now and break any kind of wrong feelings or any feelings which are controlling you. आता आपण प्रार्थना करूया की कुठले तुम्ही चुकीच्या भावनेत चालत असेल किंवा चुकीच्या भावना तुमच्या नियंत्रण करत असेल. Many times you may feel that some of these emotions have started controlling your life. कदाचित तुम्हाला अनेक वेळा तुम्हाला असं जाणवत असेल की ह्या भावना आहेत त्या तुमच्या नियंत्रण करत आहेत. There are many negative emotions or some thoughts which are revolving continuously in your life which are controlling you. आणि अनेक नकारार्थी भावना तुमच्या मनात नेहमी घोळत राहतील जेणेकरून ज्या तुमच्यावर नियंत्रण करत आहेत. Anyone or anything that controls you is demonic. आणि जे कोणी तुमच्या नियंत्रण करत असेल ते सैतानी आहे. God never controls. देव कधीच नियंत्रण करत नाही. The Holy Spirit never controls. पवित्र आत्मा कधीच नियंत्रण करत नाही. Even the Word of God does not control you. देवाचा शब्द सुद्धा कधी नियंत्रण करत नाही. God leads you. He never controls you. तो तुम्हाला देव तुम्हाला मार्ग दाखवतो, तो कधीच तुमच्या नियंत्रण करत He will नाही. instruct you but not control you.
तो तुम्हाला इन्स्ट्रक्ट करेल, पण तो तुमच्यावर कधीच ताबा घेणार नाही. Praise God. Amen. He will suggest to you, but he will never control you. तो तुम्हाला सजेशन्स देईल, पण तो तुम्हाला कधीच नियंत्रणात आणणार नाही, But ताब्यात आणणार नाही. the opposite is the devil who will try to control your life. पण याच्या विरुद्ध सैतान आहे, जो नेहमी तुमच्या नियंत्रण करण्याचा प्रयत्न He करेल. will make it compulsory for you. तो तुम्हाला कंपल्शन असल्यासारखं करेल. As if these emotions, these thoughts have become compulsion in your mind. जसं काय की जे तुमच्या भावना आहेत त्या तुमच्या मनात येत आहेत, त्या तुम्हाला कंपल्सरीच आहेत. And he's making you think and think and think on all these thoughts. आणि तो तुम्हाला त्या भावनांना सतत आणि सतत विचार करायला लावेल. And because these thoughts keep revolving, it activates wrong emotions. आणि या भावना हे विचार तुमच्या मनात सतत सतत फिरत राहतील, की जेणेकरून तुम्ही त्याच्यावर विचार कराल. So these thoughts start activating your emotions. जेणेकरून हे विचार तुमच्या भावनेला ॲक्टिवेट करतं किंवा सक्रिय करतं. And we feel it is normal or it is natural. आणि तुम्हाला असं वाटतं की हे नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे. No. Many times there are controlling demons or controlling spirits behind these thoughts. नाही, याच्या मागे कुठले तरी नियंत्रण करणारे दुरात्मे कार्य करत असतात. And now we are going to pray and we are going to break all these things which is controlling your mind. आता आपण प्रार्थना करूया की जेणेकरून हे जे काही भावना तुमच्यावर नियंत्रण करत आहेत त्या गोष्टींसाठी. One of which is, according to the Bible, is an outburst of anger. आणि या पवित्र शास्त्रानुसार जो राग आहे तो एक त्यातला भाग आहे. Outburst means sudden eruption of anger. आणि म्हणजे काय की अचानक उन्मळून येणारा राग. Such anger is uncontrollable. आणि असा जो राग आहे त्याच्यावर नियंत्रण करू शकत नाही. The Bible says, be angry, पवित्र शास्त्र सांगतं की राग येऊ द्या, but sin not. पण त्याच्यात तुम्ही पाप करू नका. God gives you permission to be angry. देवाने तुम्हाला रागवण्यास परवानगी दिलेली आहे. But he says, don't sin in that. पण देव म्हणतो की त्याच्यामध्ये तुम्ही पाप करू नका. That means every emotion has a boundary. याचाच अर्थ की प्रत्येक जे भावना आहेत त्याला बंधनं आहेत God किंवा says, बाउंड्रीज आहेत. don't cross that boundary. आणि देव म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊ नका. And only the word of God can keep you within the boundaries. आणि फक्त देवाचं वचनच आहे जे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवू शकतो. And if you're not able to control your anger, that means you're crossing your boundary. आणि जर तुम्ही त्या रागावर नियंत्रण करू शकत नाही याचा अर्थ तुम्ही त्या बाउंड्रीच्या पलीकडे जाता. Or if you're not able to control your depression, जर तुम्ही तुमच्या निराशेवर जर नियंत्रण ठेवू शकत नाहीये, that means you have crossed the boundary that God has, put. याचाच अर्थ देवाने जी तुम्हाला बाउंड्री ठेवली त्याच्या पलीकडे तुम्ही जात आहात. And beyond the boundary is always the devil sitting and waiting for you. आणि त्याच्या पलीकडे नेहमी सैतान बसलेला आहे तुमची वाट पाहत. So did you understand this? तुम्हाला हे समजलं का? Though this was a little different from the rest of the messages, हे अगोदरच्या संदेशांपेक्षा थोडं वेगळं आहे. but I sensed we need to pray and break many of these wrong kind of emotions which are controlling your life. आणि मला असं वाटतं की या गोष्टींसाठी प्रार्थना करणं गरज आहे जे तुमच्यावर या चुकीच्या भावना नियंत्रण करत आहेत. These emotions have also destroyed families or were about to destroy families. ह्या ज्या भावना आहेत चुकीच्या त्या अनेक कुटुंब त्याच्यामुळे तुटले गेलेले आहेत किंवा तुटण्याच्या मार्गावर आहेत. And I know I have personally ministered to some of these families which the devil was about to break. आणि मी असे वैयक्तिकरित्या असे कुटुंब पाहिलेले आहेत की जे तुटण्याच्या मार्गावर होते. But by God's grace and by His Spirit, God did not let it happen. पण देवाच्या कृपेने आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे असं घडलं नाही. Because when we prayed, all these wrong emotions, these demonic influences were broken. आणि जेव्हा प्रार्थना केली तेव्हा हे जे चुकीच्या भावना होत्या त्या सगळ्या तुटून गेल्या. And praise God, most of the families have joined back. आणि देवाची स्तुती असो की अनेक कुटुंब पुन्हा जुडले गेले. Praise God. Okay, are you ready? तुम्ही तयार आहात का? We are going to pray. आपण आता प्रार्थना करूया. Now, anything that you feel is controlling you,
आणि जर तुम्हाला वाटत असेल की कुठली गोष्ट तुमच्यावर नियंत्रण करत आहे, anything that you feel that these thoughts are uncontrollable and you cannot overcome them, आणि जर कुठल्या भावना तुम्हाला असं वाटत आहेत की त्या तुमच्या नियंत्रण करतायत, Thoughts. तुम्ही विचार, आणि तुम्ही त्याच्यावर ते विचार तुमच्यावर जय मिळवत आहेत, and you are as if something or some power is compelling you to do it, आणि कुठले तरी सामर्थ्य आहे किंवा बळ आहे जे तुम्हाला ते करायला भाग पाडतंय, many of these thoughts make you do some things which you don't want to do. आणि काही असे विचार आहेत जे तुम्हाला करायचं नाही ते करायला लावत आहे. If you feel that there is something that is there, we are going to pray now. आणि अशा आहेत का जे तुम्हाला असं वाटतंय, तर आता आपण त्या गोष्टींसाठी प्रार्थना करूया. Okay, are you ready? तुम्ही तयार आहात का? You can raise your hand or you can give your confirmation. Once you are ready, praise God. Okay, so the first thing that we're going to do is we're going to ask the Lord to forgive us for those thoughts that we have entertained in our mind. प्रथम आपण हे करणार आहोत की आपण देवाची क्षमा मागणार आहोत की जे विचार आले होते तशा प्रकारचे जे आपण त्याच्यावर मनन केलं किंवा चिंतन केलं. The first thing that opened the door for the devil is that thought that we accepted it. आणि सैतानाला आपण दार कधी उघडतो, जेव्हा आपण असे विचार ॲक्सेप्ट करतो, स्वीकार करतो. स्वीकार करतो. So when you accept these thoughts, the door is open. जेव्हा तुम्ही हे विचार स्वीकार करता तर त्याला सैतानाला जागा मिळते प्रवेश And करण्यासाठी. the Lord says, don't give him place. आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्याला जागा देऊ नका, Don't give place to the devil. सैतानाला जागा देऊ नका. Now, most of these thoughts, the devil has also successfully converted into some form of sickness. आणि हे जे विचार आहेत, सैतान बहुत सारे थॉट्स को शैतान ने यशस्वी तरीके से बीमारी में बदला है हमारे लाइफ में. सो ये थॉट्स जब हम लोग लेके आते वो लेके आता है, हम लोग उसको एक डोर खोल देते हैं और वो स्लोली सक्सेसफुली उसको सिकनेस में बदल देता है. हम लोग को समझ में नहीं आता है कि ये सिकनेस क्यों आया, कहाँ से आया, इसका रूट क्या है. वी हैव टू गो बैक एंड चेक वी हैड ओपन द डोर फॉर द डेविल. आपण जाऊन पाहिलं पाहिजे की आपणच सैतानाला जागा दिलेली आहे किंवा दरवाजा उघडलेला आहे. नेवर फॉरगेट जेम्स 4:7. आणि कधी जेम्स 4:7 विसरू याकूब नका. 4:7 विसरू नका. जेम्स 4:7. याकोब 4:7. Bible says, submit first unto God. तिथे काय सांगितलंय की प्रथम देवाच्या अधीन व्हा. Before you resist, तुम्ही प्रतिकार करण्या you अगोदर must submit to God. देवाला अधीन व्हा. Now, submit means आणि अधीन होणे म्हणजे काय? you need to eliminate or you need to come to God telling Him that I don't want all these things. You are my Lord, you are my Master, you are my Savior. That's called submitting. आणि अधीन होणं म्हणजे काय की सगळ्या गोष्टी या बाजूला टाकून देवाकडे येणे आणि त्याला म्हणणे की तूच माझा तारणहार आहेस, तूच माझं सर्वस्व You are आहे, my healer, you are my deliverer. तूच माझा आरोग्यदाता आहे, तू माझा सुटका करणारा आहेस. And after you've submitted yourself to God, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला देवाच्या स्वाधीन करता, then resist the devil. मग त्या सैतानाचा प्रतिकार करा. Then what will happen? मग काय होईल? He will flee. मग तो पळून जाईल. He will flee. तो मग पळून जाईल. God has said he will flee. देव म्हणतो की तो मग पळून जाईल, He will not stay. तो थांबणार नाही. But before that, we need to submit, पण त्याच्या अगोदर आपल्याला अधीन गेलं then पाहिजे, resist, मग प्रतिकार केला then the devil flees. आणि मग सैतान पळून जाईल. Praise God. Amen. Come, let's close eyes, we'll pray. Now, quickly for 2 minutes, if there is anything that you feel you need to ask the Lord to forgive you, in 2 minutes, you can ask the Lord to forgive. 2 मिनिटासाठी आपण देवाला क्षमा मागूया, देवाकडे क्षमा मागूया For any kind of thoughts, कुठल्याही प्रकारच्या विचारांसाठी. you can close your eyes wherever you are. तुम्ही तुमचे नेत्र बंद करा. Tell the Lord,
forgive me for all these thoughts. So every person who has come on this earth is born with these kind of emotions. आणि जो कोणी व्यक्ती या पृथ्वीवर जन्म घेतलाय तो या भावनेमध्ये वाढत जातो. But the only reason is because we are living in this world which is defiled, which is corrupted by the devil, our emotions are also corrupted because of sin. आणि सैतानाने या पृथ्वीवर He brought so much of corruption त्यांनी इतकं दूषितपणा आणलेला आहे that he's even corrupted our emotions. की जेणेकरून त्याने आपल्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा दूषित केलेल्या आहेत. But because we don't discern it by the word of God, we feel every emotion, we must go by it. आणि आपण ह्या भावना देवाच्या वचनानुसार ओळखत नाही, त्याच्यामुळे आपण सुद्धा त्या भावनेच्या मागे जातो. Now, most of the time, the Christians are found walking by these emotions, not by the Spirit. आणि अनेकदा अनेक ख्रिस्ती लोक हे भावनेने चालतात पण आत्म्याने चालत नाहीत. You know, who are the ones who are walking in the Spirit? आणि कोण आहेत जे या आत्म्यामध्ये चालतात? Who are the ones whom God says walk in the Spirit? आणि कोणाला देव म्हणतो की आत्म्यामध्ये चाला? The ones who walk in the Spirit are the ones who walk exactly according to the word of God. आणि हे जे आहे जे बरोबर वचनाच्या नुसार चालतात ती लोक हे आहेत जे आत्म्यामध्ये चालतात. The word walk is called the Spirit walk. आणि वचनानुसार चालणे यालाच बोलण्यात आलंय की आत्म्यामध्ये चालणे. Last time I told you, you cannot separate the word from the Spirit. आणि मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं की तुम्ही शब्दाला किंवा देवाच्या वचनाला आत्म्यापासून वेगळं करू शकत नाही. The word and the Spirit will always go together. आणि आत्मा आणि वचन किंवा देवाचा शब्द हे एकत्र चालतात. The word of God is actually Spirit. आणि देवाचा शब्द हा खरं तर आत्माच आहे. Jesus said, "My words are spirit, येशू ख्रिस्त सांगतो की माझे शब्द हे आत्माच आहे and my words are life." आणि माझे शब्द हे जीवन आहे. So ones who are walking by the word are the ones who are walking by the Spirit. आणि जे वचनानुसार चालतात ते खरे तर आत्म्यामध्ये चालणारी लोक आहेत. There is nothing big science about walking in the Spirit. आणि त्याच्या मागे कुठलं शास्त्र नाहीये की आत्म्यामध्ये चालण्यामागे कुठलं शास्त्र नाहीये. You know, it is so simple. ते खूप सोपं आहे. Many people, when they read this verse, walk in the Spirit, they feel you have to leave everything, you have to disconnect yourself, you have to leave your work, you have to leave your family, and only then you will be able to walk in the Spirit. That's wrong. आणि अनेक जण जेव्हा हे वचन वाचतात की आत्म्यामध्ये चालणं, त्यांना असं वाटतं की सगळं संबंध तोडून द्यायचे, विजोड व्हायचं जगापासून आणि आता फक्त आत्मिकरित्या चालायचं. No, that's wrong. These teachings have really spoiled the minds of believers. हे चुकीचं आहे. अनेक विश्वासू लोकांचं मन ह्याच्यामुळे प्रदूषित झालेलं आहे. And they have taken this teaching in so extreme. आणि अनेकांनी हे जे शिक्षण आहे खूप टोकाचं घेतलेलं आहे. And they left everything. आणि त्यांनी सर्व सोडून दिलं. They left their families. त्यांच्या कुटुंबाला सोडलं. They stopped taking care of their families. त्यांच्या कुटुंबाचं लक्ष देणं त्यांनी सोडून दिलं. They stopped taking care of the children. लेकरांची काळजी घेणं त्यांनी सोडून दिलं. Why? का? Because we have to walk in the Spirit. कारण आपल्याला आत्म्यामध्ये चालायचंय म्हणून. This is how they interpreted the Bible. अशा प्रकारे त्यांनी त्या वचनाचा अर्थ लावला. This is how they understood walking in the Spirit means disconnecting yourself completely. आणि असा त्यांनी अर्थ लावला की आत्म्यामध्ये चालणे म्हणजे सगळ्यापासून विजोड होणे. No, that's not the way Bible says. असं नाहीये, असं पवित्र शास्त्र सांगत नाही. God said walk in the Spirit means simply walk in the Word of God. आत्म्यामध्ये चालणे म्हणजे वचनानुसार वचनामध्ये चालणे. For this you don't need to leave your family or job or anything. आणि याच्यासाठी तुम्हाला तुमची नोकरी, तुमचं कुटुंब सोडायची You गरज don't need to नाहीये. break relationships. तुम्हाला तुमचे नातेसंबंध तोडायची गरज नाहीये. You cannot see. I mean, many people in olden times they have spoken about you have to disconnect yourself from the world. You know, there are some teachings like this which needs to be properly understood.
अनेक जुन्या काळात असं होतं की या अर्थ असा होता की सगळं सोडून द्यायचं. या वचनाचा अर्थ काही गोष्टी आहेत जिथे ते सोडायचं But आहे. if you really disconnect yourself from the world, you'll have to leave to heaven then. आणि जर खरंच तुम्हाला जगापासून विजोड व्हायचं तर मग तुम्हाला स्वर्गात जावं लागेल. Then we cannot live on this earth because this whole earth is filled with all kind of people. मग आपल्याला आता या पृथ्वीवर आपण राहू शकत नाही कारण अनेक प्रकारची लोक इथे राहतात वेगवेगळ्या स्वभावाची. You have so many family members and your relatives who are not, believers, who are not God's children yet. आणि अनेक तुमचे नातेवाईक आहेत जे अजूनही विश्वासू नाही आहेत. Suppose most of, some believers who are saved from the family, it's only one person saved, rest of the family is still unbelievers. So in that case, should they leave their family? No. आणि अनेकदा असं आहे की कुटुंबातले कोणाचंही तारण नाही झालंय, फक्त एका व्यक्तीचंच तारण झालंय, मग त्या व्यक्तीने ते कुटुंब सोडायचं का? No, that's not what God is saying. असं देव सांगत नाही. Even if your family is an unbeliever, जरी तुमची कुटुंब अविश्वासू असेल, this person who is saved, who is a God's child, can still walk in the Spirit. तरी जो व्यक्ती एकाच तारण झालं त्यांनी त्या आत्म्यामध्ये चाललं पाहिजे. He can walk in the Spirit, तो त्या आत्म्यामध्ये चालू शकतो. keeping his family with him. त्याच्या कुटुंबाला आपल्या बरोबर घेऊन तो आत्म्यामध्ये चालू शकतो. Praise God. Amen. And how he can do it? आणि तो कसा असं करू शकतो? By simply doing what the word says. फक्त जे वचन सांगतंय त्याप्रमाणे वागून तो हे करू शकतो. If you are the doer of the word of God, you are walking by the Spirit. आणि जर तुम्ही वचनाप्रमाणे करणारे असाल याचाच अर्थ तुम्ही आत्म्यात चालणारे आहात. You are not asked by God to disconnect. आणि देवाने तुम्हाला विजोड व्हायला सांगितलेलं नाही. No, nowhere the Bible says. पवित्र शास्त्र असं कुठंच सांगत नाही. These are over spiritual believers sometimes who keep talking about such verses and then they misinterpret and they start sharing with all the fellow believers. आणि हे असे ख्रिस्ती लोक आहेत किंवा विश्वासू लोक आहेत हे जे वचनाचा चुकीचा अर्थ घेतात तोच अर्थ अनेक इतर लोकांना सांगतात, आपल्या बरोबरच्या लोकांना सांगतात आणि चुकीच्या मार्गात. And they all get corrupted by all these thoughts. आणि हे अशा वेगळ्या वेगळ्या विचारांनी ते दूषित होतात. See, always remember the devil wants to destroy God's children by misinterpreting the word. आणि सैतान त्याच्या देवाच्या लेकरांना कसं दूषित करतो तर वचनाचा चुकीचा अर्थ सांगून. That's what he did to Adam and Eve. असंच त्यांनी आदम आणि हवा बरोबर केलं. The devil did not come with his word. सैतान त्याच्या शब्दाने आला नव्हता. The devil came with a twisted word of God. पण सैतान आला होता देवाचं वचन आहे त्याचा चुकीचा अर्थ घेऊन किंवा ट्विस्टेड, A misinterpreted word of God. चुकीचा अर्थ घेऊन देवाचा शब्द घेऊन तो आला होता. Did you understand? तुम्हाला हे समजतंय का? It is not that the devil came with his word, he came with a misinterpreted word of God. सैतान त्याचा शब्द घेऊन आला नाही तर जो देवाचा शब्द आहे त्याचा चुकीचा अर्थ घेऊन आदामान हवेकडे आला. The same devil came to Jesus in the wilderness with a misinterpreted word of God. आणि तोच सैतान येशू ख्रिस्ताकडे अरण्यात आला, जे वचन आहे त्याचा चुकीचा अर्थ घेऊन तो येशू ख्रिस्ताकडे आला. But the difference is Adam and Eve could not discern it, or they did not discern it. पण फरक हेच होता की आदमान हवेला ते समजलं नाही. And Jesus discerned it exactly. पण येशू ख्रिस्ताने ते बरोबर ओळखलं. And that's what the Lord is saying. If you walk in the Spirit, that means you walk by the Word of God, with the right kind of Word of God, you will never be able to, be overpowered by any kind of wrong emotions. आणि म्हणून तर इथं देव सांगतो की तुम्ही जेव्हा आत्म्यात चालता, म्हणजेच तुम्ही जेव्हा वचनामध्ये चालता तेव्हा कुठल्याही चुकीचं जे शिक्षण आहे किंवा भावना आहे ते तुमच्यावर जय मिळवणार नाही. Praise God. Amen. Many people are overpowered by these kind of emotions or these kind of feelings, and they feel I am walking in the Spirit. आणि अनेक वेळात हे लोक हे इमोशन्स किंवा ह्या भावना आहेत त्यांच्यावर नियंत्रण करतं आणि त्यांना असं वाटतं की मी आत्म्यामध्ये चालत आहे. Walking in the Spirit is very simple.
आणि आत्म्यामध्ये चालणं हे खूप सोपं आहे. There is no big science behind this. त्याच्या मागे कुठलं मोठं शास्त्र नाहीये Or किंवा सायन्स you नाहीये. don't need to make a big theory out of it. आणि त्याच्यामधनं तुम्हाला कुठली मोठं काहीतरी थेअरी काढायची नाहीये. It is very simple. ते खूप सोपं आहे. You take the word of God, तुम्ही देवाचं वचन घ्या, read the word of God, देवाचं वचन वाचा you know what the Bible says, आणि जाणून घ्या की पवित्र शास्त्र त्याच्यात काय सांगत आहे and be the doers of the word. आणि वचनानुसार वागा. The believers who are the doers of the word of God are the ones who are walking in the Spirit. आणि जे विश्वासू वचनानुसार वागतात चालतात तेच खरे आत्म्यात चालणारे आहेत. And when the word of God is done in your life, आणि जेव्हा वचनानुसार तुमच्या जीवनात घडतं, you easily discern which kind of emotions are correct, which emotions are not correct. आणि तेव्हा तुम्ही जाणताल की कुठले भावना चांगल्या आहेत किंवा खऱ्या आहेत आणि कुठल्या भावना या You will be able to discern which emotions are brought by the devil and which emotions can be used for God. आणि तेव्हा तुम्ही जाणताल की कुठल्या भावना या सैतानाकडनं आल्यात आणि कुठल्या ह्या देवाकडनं आलेल्या You आहेत. will be in control. तुम्ही त्या नियंत्रणात ठेवताल. These emotions will not control you या भावना तुम्हाला नियंत्रणात ठेवणार नाही when you walk by the word. जेव्हा तुम्ही वचनानुसार चालताल. Praise God. Amen. You know, in fact, emotions are good. उलट भावना या चांगल्या आहेत, These are God given. त्या देवाने दिलेल्या आहेत. But we need to be very careful in discerning not to walk by emotions but walk by the word. पण आपण हे जाणलं पाहिजे की आपण भावनेत नाही तर आत्म्यात चाललं पाहिजे. Because there are some emotions, or there are emotions at times which you may not be able to discern, and they probably can overpower you. आणि अशा काही भावना आहेत जी जिथे तुम्ही ओळखू शकणार नाही त्यांना आणि त्या भावना तुमच्यावर जय मिळतील. Praise God. But if Amen. you know the exact Bible पण जर तुम्हाला बरोबर पवित्र शास्त्र माहिती असेल by His Spirit, त्याच्या आत्म्याद्वारे, you'll not be flowing in emotions, but you'll be flowing in His Spirit. मग तेव्हा तुम्ही भावनेत वाहणार नाहीत तर आत्म्यामध्ये चालतात. Praise God. Amen. You know, that's why I always talk about the Holy Spirit, म्हणून मी नेहमी पवित्र आत्म्याविषयी बोलत असतो. because no one can teach you the Bible but the Holy Spirit. आणि कोणी तुम्हाला पवित्र शास्त्र शिकवू शकणार नाही, फक्त पवित्र आत्माच ते And करू if you शकतो. really have a very close fellowship with Him, जर तुम्ही त्याच्याबरोबर तुमची सहभागिता एकदम खोलवर असेल, जवळची असेल, you will know the Word exactly what God wants you to know. आणि तेव्हा तुम्ही देवाला जे तुम्हाला सांगायचं वचनानुसार ते तुम्ही जाणून घेताल. You will always live a balanced life. तुम्ही नेहमी बॅलन्स्ड जीवन जगताल. You will not go towards the extremes. तुम्ही टोकाकडे जाणार नाहीत. Christians are very famous in catching one of the extreme. आणि ख्रिस्ती लोक खूप प्रसिद्ध आहेत एकदम टोकाच्या भूमिका घेण्यासाठी. Either one corner or the other corner. एक एक टोक तर कधी दुसरं टोक. But we hardly walk a balanced life. पण आपण कदाचितच खूप बॅलन्स जीवन जगतो. When someone preaches about God, जेव्हा कोणी देवाविषयी प्रचार करतो, when someone talks about the Word of God, जेव्हा कोणी देवाच्या वचनाविषयी बोलतो, there are some thoughts that can come to you which is, you may feel, which is so natural, आणि कदाचित असे विचार तुमच्या मनात येतील की तुम्हाला वाटेल की हे विचार नैसर्गिक आहेत. but these thoughts of disconnecting yourself from the world, disconnecting from family, disconnecting from work, job, relationship, these thoughts may come which you may feel they are very holy thoughts and they are good thoughts. I need to go by this. आणि कदाचित ते जे विचार आहेत तुम्हाला येतील, तुम्हाला असं वाटेल हे खूप देवापासून आहेत, पण नैसर्गिक आहेत, पण ते तुम्हाला तुमच्या फॅमिलीपासून, तुमच्या कुटुंबापासून, तुमच्या जॉबपासून, तुमच्या जगापासून तुम्हाला विजोड करतील. No, don't do that. तसं करू नका. That's not God's way. तो देवाचा मार्ग नाही आहे. That is the devil that is trying to corrupt you. तो सैतान आहे जे तुम्हाला दूषित करायचा प्रयत्न करत He आहे. is trying to put his plan in your life. तो त्याचा योजना तुमच्या जीवनात घालत आहे. You need to be very careful. तुम्ही काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. God is not a God of separation. He is a God of restoration. He is a God of building up.
आणि देव काय वेगळं करणारा किंवा विजोड करणारा देव नाही आहे, तर तो पुनर्निर्माण करणारा, पुनर्बांधणी करणारा देव आहे. Praise God. Amen. When God speaks to you, it will always be construction. आणि जेव्हा देव तुमच्याशी बोलतो ते नेहमी बांधणी असेल, पुनर्बांधणी असेल. Always remember लक्षात ठेवा हे. how to discern. कसं तुम्ही ओळखायला When पाहिजे. God speaks to you, cleanse my mind. I open the door for the devil. Yes, Lord Jesus. I received his thoughts. Yes. I received the word of the devil. I received any kind of wrong emotions. I received any kind of thoughts which are anti-word of God, against the word of God. ये सारे thoughts को अगर मैंने accept किया है, I receive your forgiveness, Father. आपके क्षमा को मैं स्वीकार करता हूँ प्रभु यीशु मसीह के नाम से. मेरे माइंड को और मेरे सोल को क्षमा कीजिए प्रभु. Yes. Forgive my mind, forgive my soul, forgive my emotions. अगर मैंने beyond limit emotions को use किया है प्रभु spiritual life में, Lord क्षमा कीजिए Lord. Thank you, Father. Now I'm going to pray. I will pray for all these things which are controlling your life. We are going to pray and break its power. Dear Father, in the name of Jesus Christ, right now, Lord, as you've released your forgiveness, we received your forgiveness, Father. We receive your forgiveness in our mind, soul, in our body, in our thoughts, in our walk with God. If there is anything that we allowed the devil to come and rule our life, our minds, in the name of the Lord Jesus Christ, I take authority over the devil and over all the demons working in our minds and souls. In the name of Jesus, I break its power in Jesus' name. I destroy every kind of controlling spirits and their bondage. I break the power of this witchcraft which is controlling over their minds. Any kind of charismatic witchcraft, any kind of controlling spirits, demons which are holding their mind, compelling them to think, compelling them to fall in wrong emotions. In the name of Jesus, I break this power in Jesus' name. In Jesus' name, I release the power of the Holy Spirit right now upon everyone who is praying at this time. I pray for the Holy Spirit's anointing to come upon all of them in Jesus' name. The anointing may flood their soul, flood their mind, flood their inner person, and that let them be free from any kind of ungodly thoughts, fearful thoughts, compelling thoughts, anger thoughts, emotional thoughts, any kind of negative thoughts. I rebuke all these thoughts in Jesus' name. I command you, Satan, take off your hands. I break its power in Jesus' name. Any demons who are putting this defilement on their mind, defilement even during their sleep, we rebuke it in Jesus' name. I rebuke these demon spirits. You demon of insomnia, sleeplessness, your spirit that is causing less sleep, lack of sleep, I rebuke it in Jesus' name. Every spirit that is causing lack of hunger, I rebuke that spirit of lack of hunger in Jesus' name. I pray, dear Father, let your children be free right now. I release the Holy Spirit upon everyone, the anointing of the Holy Spirit upon everyone. Let them be free because the anointing breaks the yoke of Satan. It is the anointing of the Holy Spirit that breaks the bondage of the devil. I believe the anointing is released upon them. I believe the anointing is flowing upon them right from head to toe.
Your anointing is filling them right now. Your anointing is filling them right now. Your anointing is flooding them right now. In Jesus' name, as they are hearing it, Lord, their ears, their mind, their eyes, their thoughts, their brain is being flooded with the anointing of the Holy Spirit. Thank you, Father. I believe your heavens are open upon them. I believe, Lord, the Holy Spirit is ministering unto them in Jesus' name. I believe, Lord, the anointing like fire, the anointing like oil is being poured upon them right now in Jesus' name. And anywhere the demons are working hidingly in their lives, I believe those demons are eliminated in Jesus' name. Demons have vacated their life in Jesus' name. The demons have gone from their life in Jesus' name. It is by God's power and by God's authority I have cast it out in Jesus' name. I believe the devil must obey. The devil has to obey. When we cast him out, he must obey the word. Lord, I release them. I release their minds. I release their thoughts. I release their soul. Let them be free in Jesus' name. Let them be free. And as you said, where the Spirit of God is, there is freedom. Wherever the Holy Spirit is, there is freedom. I believe the freedom is right there in them, Lord. The freedom is there in the spirit, soul, and body. In Jesus' name. Thank you, Father. Thank you, Father. Thank you, Father. Thank you, Holy Father. Thank you, Holy Spirit. Thank you. You come with the freedom of God. You come with the anointing that sets us free from any kind of ungodly things. In Jesus' name. Thank you, Father. No witchcraft will work against your children. In Jesus' name. Every form of sickness, every disease, every infirmity, any pain, any kind of knee pain, any stomach pain, any kind of pains in the body, we rebuke it in Jesus' name. I rebuke that pain in Jesus' name. Get out of their life. Get out of their bodies. Get out of their soul. Get out of their mind. In Jesus' name. Any weakness in the mind, I rebuke it in Jesus' name. You demons which are trying to put these thoughts of suicide, wrong thoughts, I rebuke them in Jesus' name, Lord. I rebuke these demons and this devil who is putting all these wrong thoughts in their mind in Jesus' name. The thoughts of hopelessness, the thoughts of no recovery, the thoughts that they feel things will never be repaired. I rebuke all these negative emotions in Jesus' name. I pray they will believe. They will stand on the word of God. They will stand on the word. And I believe, Lord, they shall receive the breakthrough in Jesus' name. They shall have the breakthrough in their life in Jesus' name. I declare it. Let them see it, Lord, Abba Father. By your authority and by your power, I have declared this, Father. Let them see a great breakthrough in their life in Jesus' name. Thank you, Father. Hallelujah. We give you praise. I bless each and every one who is joined this evening in Jesus' name. Thank you, Father. I give you praise. In Jesus' name, we all agree and pray. Amen and amen. Okay. One